सभागृहातच बसलेलं सन्माननीय व्यासपीठ, इथं कोणी नाही म्हणून सगळी ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहेत. विशेषतः आमचे डॉक्टर दिवाकर कुलकर्णी, सविताताई यांना मी नेहमी ऋषीची उपमा देतो. केव्हा तरी जरूर जाऊन लहुजी साळवे आरोग्य केंद्रावर तुम्ही जाऊन भेट देऊन या. ज्या इलाक्यात ते राहतात आणि तिथे गेली 30 वर्षापासून पती पत्नी राहतात, ही गोष्ट किती अवघड आहे हे तिथे गेल्याशिवाय कळायचं नाही. जरूर जाऊन या. मी ज्यांनी आमच्या योगविद्या गुरुकुलला देणगी दिली ते जोशी साहेब आणि त्यांच्या वतीनं खेकाळे साहेब या ठिकाणी आहेत. सगळं खरं आहे, पण पैशाची सोंग आणता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मदतीनं हे पुढे चालतं आणि हा अतिशय धनिक वर्ग महत्त्वाचा असतो जगभर. किंबहुना या ठिकाणी 1-2 ओळी मला जोडायच्या आहेत की नोकऱ्या वाढल्यामुळे देश श्रीमंत होत नाही, अशा धनिक वर्गाने केलेल्या व्यापारामुळे देश मोठा होत असतो, हे त्याचं महत्त्व आहे. आणि त्यामुळे असा जेव्हा केव्हा आमच्यातला व्यापार उद्योगधंदा वाढेल तेव्हा आमचा देश श्रीमंत होणार आहे. आणि सुवर्णभूमीत त्यांच्यामुळे मानलं जात होतं, माझ्यासारख्या नोकर चाकरांमुळे नाही. हे माझ्या फक्त सगळ्या सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे. काळवणे सर आहेत, आमचे विटेकर साहेब आहेत, झमर सर आहेत, आमच्या ताई आहेत. या सगळ्यांनी मिळून, विशेषतः दरक दीक्षित काका पुतणे चांगल्या अर्थानं, या सगळ्यांनी मिळून या सगळ्या कार्यक्रमाची योजना केली. आणि पहिल्या व्याख्यानमालेपासून माझ्या पाठीमागे हे लागलेले होते. मी चुकवत होतो असं नाही, पण अन्य कुठल्या तरी कारणामुळे ते राहत गेलं आणि 5वं फूल मला सापडलं. कदाचित पांडव असल्यामुळेही असेल, पण फूल सापडलं हे खरं आहे. सुरुवातीलाच तुम्हा सगळ्यांचे आभार की शेवटपर्यंत तुम्ही सहन करणार आहात. आभार सुरुवातीलाच एवढ्यासाठी मांडतो की मी प्राध्यापक म्हणूनच माझं आयुष्य कंठलं. आणि प्राध्यापकांचं वैशिष्ट्य असतं ते सगळ्यांना माहिती आहे. विसरभोळा स्वभाव असतो. आणि अशाच एका प्राध्यापकाला असं वाटलं की आपण भयंकरच विसरतो, म्हणून मग त्याला शंका यायला लागली, गडबड होते की काय. म्हणून मग ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेबांना सांगितलं की मी हल्ली फारच विसरतो, तर काही त्याला औषध पाणी. डॉक्टर साहेब म्हणाले, तुम्हाला हे केव्हापासून होतं? प्राध्यापकांनी डॉक्टरांना विचारलं, आपण कशाबद्दल बोलताय? अशी आमची गती असते. पण प्राध्यापकांचं एक कामही असतं की आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुकही करावं. म्हणून सुरुवातीला ज्यांचं नृत्य झालं, नंतर गीत झालं, या सगळ्यांनी उत्तम पद्धतीनं साजरं केलं. मी एवढ्यासाठी म्हणतो की योगासारखा विषय जो डोंगर दऱ्यातला आहे तो माणसात आणून घालण्याचं काम अशा प्रकारची नृत्य आणि गाणी करत असतात, हे महत्त्वाचं आहे. वृक्षपणानं तुम्हाला नुसतीच त्यांनी आसनं दाखवली असती, पाठीमागं काय म्युझिक काही नाही. आता त्यांनी साधे नुसतं इकडून तिकडं हात केले, तिकडून तिकडं हात केले, ते छान वाटत होतं, कारण पाठीमागे म्युझिक होतं. आणि त्यामुळे कथा कीर्तन हे गोड लागतं माणसाला. तसा तो मार्ग फार अवघड आहे, पण कथा कीर्तन गोड लागतं. याचं कारण असतं की त्याच्यात टाळ, मृदंग, ताल, नृत्य सगळंच असतं. अगदी हे तसंच आहे. हे आमचं कीर्तन समजा, हे योगाचं कीर्तनच आहे एका अर्थानं. आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून आपण सगळीकडे पोहोचत आहोत. सुदैवाने जरी 1924च्या दरम्यान स्वामी कुवैलानंद यांनी लोणावळ्यासारख्या ठिकाणी प्रारंभ केला, त्याच्या आधी योगी होते या देशामध्ये, तरी देखील अधिकृत ज्याला योग संस्था म्हणतात तशी लोणावळ्याला सुरुवात झाली. या संस्थेचे जे संस्थापक आहेत पूजनीय विश्वासराव मंडलिक गुरुजी, तेही त्याच ठिकाणी शिकले. त्यांच्यानंतर अर्थातच 30-40 वर्षानंतर मी तिथे माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि नंतर मी माझी संस्था स्वतंत्र काढली होती, पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फारच चांगलं आहे, मी ती संस्थाही विलीन करून टाकली. माझे सगळे कार्यकर्ते त्यांना नेऊन टाकले, मी त्याच कामाला लागलो. इतकं हे चांगलं काम आहे. मी हे एवढ्यासाठी सांगितलं की आपण सगळ्यांनी सुद्धा असा विचार जरूर करावा की एवढा मोठा जेव्हा प्रवाह चालू असतो तेव्हा त्याच्यात तुम्ही थोडीशी जर भर टाकली तर त्याचं सामर्थ्य भयंकर वाढतं.
आपण आपलं आपलं कानाकोपऱ्यात काहीतरी करत राहिलो तर त्याचं सामर्थ्य फार नसतं, तुम्हाला लोक ओळखतात. पण जेव्हा योगविद्या धाम किंवा योगविद्या गुरुकुल असं नाव तुम्ही घेता, त्यावेळेला स्वाभाविकपणानं आपल्या डोळ्यासमोर एक खूप मोठं चित्र उभं राहतं. आणि खरं सांगायचं तर योगाचा प्रचार करणाऱ्या आपल्या या देशातच, आता महाराष्ट्राच्या तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे काम चालतंच, महाराष्ट्राच्या बाहेरही सुद्धा 8 प्रांतांमध्ये चालतं. आणि आत्ता लेटेस्ट आमच्या परवाच्या अहवालाप्रमाणे बाहेरच्या फक्त 115 देशामध्ये आपलं काम चालतं. आणखीन पुढचा आकडा ऐकून थोडंसं बरं वाटेल आपल्यालाही. आमच्या दीक्षित बंधूंसारखे, काका पुतण्यांसारखे, काळवणे सरांसारखे आमच्याकडे फक्त 20,000 योग शिक्षक आहेत. नोंदी आहेत त्या सगळ्यांच्या, त्या सगळ्यांना प्रमाणपत्र आहे, त्यांचं शिक्षण झालेलं आहे. मी सहज आला आणि एक चक्कर मारून गेला, घेऊन जा प्रमाणपत्र, असं नाही झालेलं. भरपूर कष्ट घ्यावे लागलेत. आणि त्यामुळे ही सगळी संख्या आत्ता कार्यरत होते आहे. मध्यंतरी एक शिंदे नावाचे गृहस्थ, शिर्डीचे मूळचे पण अमेरिकेत राहणारे, भारतात आले आणि त्यांनी मला अशी विनंती केली की तुम्ही अमेरिकेत येता का. म्हटलं कशासाठी. नाही, तुमचं थोडंसं योगाचं शिक्षण झालंय, आम्हाला एक असा कोणीतरी मनुष्य हवा आहे की तुम्ही संघाचे पण आहात, तर थोडंसं हे दोन्ही संघ योग असा करता येईल का. तर म्हटलं बऱ्याचशा अडचणी आहेत पण त्याला जाऊ शकलो नाही. पण त्यांना म्हटलं काम तरी काय आहे अमेरिकेत. ते म्हणाले आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकेत 200 संस्था आहेत भारतातल्या, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करायचं आहे. देशाविदेशामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये हा आपला योग चालू आहे. आपल्यापैकी जर ज्याला रस असेल त्यांनी या योगविद्या गुरुकुलच्या कामामध्ये रस घेतला, मोठ्या प्रमाणात चांगल्या अर्थानं वर्ग घेतले, मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवर चांगलं प्रभुत्व मिळालं, तर देशाविदेशात जायची सुद्धा संधी आहे या कामानिमित्तानं. मला मी एवढ्यासाठी सुरुवातीला सांगितलं की जागतिक ऐक्याचा आधार योग आहे. याला तरी काय आधार आहे. याचा आधार असा आहे, मी गेलो तो महाबलीपुरमला दक्षिणेमध्ये, तमिळनाडूमध्ये ते शिल्प आहे. तिथे एक छान शिल्प असं आहे की पांडव वनवासात गेले तेव्हा अर्जुन त्या आसनामध्ये उभा आहे. पाय वर घ्यावा लागतो, हात वर जोडावे लागतात, डोळे मिटावे लागतात आणि समोर न बघता तशाच अवस्थेत तो तपश्चर्या करतो आहे अर्जुन. असं शिल्प त्या महाबलीपुरमला आहे. मोठं शिल्प आहे. शिल्प असण्यात गैर नाही, फक्त ते अर्जुनाचं शिल्प आहे. याला जसं महत्व आहे तसं आणखीन एका गोष्टीसाठी महत्व आहे आणि तिथे खरा योगाचा प्रभाव आपल्या लक्षात येतो. त्याच्या शेजारी एक मांजर उभं आहे. त्या मांजरानंही एक पाय वर घेतलाय. आपलं जे शेपूट आहे ते गळ्यातून काढून असं इकडे इकडे ते हलवत आहे आणि दोन्ही हात वरती घेऊन. आता त्या पुढचं मांजराला मात्र माहिती नाही की डोळे झाकून काय करायचं असतं, म्हणून ते मांजर त्या अर्जुनाकडे असं पाहतंय. असं ते अतिशय सुंदर शिल्प आहे, आजही आहे. मी हे एवढ्यासाठी सांगितलं की आमच्याकडे योगाचा प्रभाव केवळ माणसांवर होतो असं नाही. पशु, पक्षी, प्राणी या सगळ्यांच्यावर या योगाचा परिणाम होत असतो. प्रयोग करा. आपल्या घरात जे कोणी पेट असेल, मांजर असेल, कुत्रा असेल, काही ठिकाणी वाघ, सिंह आहेत, त्यांच्यावर सुद्धा प्रयोग करायला हरकत नाही. तुम्ही जेव्हा ओंकाराला बसाल, ध्यानाला बसाल, त्यावेळेला त्याच्या शेजारी बसा आणि कदाचित यामुळेच दत्तात्रयाची तसली काहीतरी चित्र असतील. श्वान आहे, वाघ आहे, गाय आहे आणि विविध प्रकारचे पशुपक्षी आहेत. शंकर आम्हा सगळ्यांचा आद्य गुरु आहे. त्याच्या गळ्यात तर साप आहे. आणि त्यामुळे हे अतिशय स्पष्ट आहे की चराचरावर या योगाचा परिणाम होतोच. आता जिथे चराचरावरच व्हायला लागलाय, वाघ, सिंह, हत्ती, घोडे यांना जिथे योग चांगला नाचवायला लागलाय, जगात तर माणसासारखी माणसं आहेत, त्यांच्यावर परिणाम होणार नाही, त्यांच्यासाठी योग नाही, निश्चित स्वरूपात आहे. आणि हा अलीकडच्या काळात सुरुवात झाली ती मात्र स्वामी विवेकानंदांपासून झाली. विवेकानंद अमेरिकेत गेले, ते बंधू आणि भगिनी म्हणाले, लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि नंतरच्या काळामध्ये बाकीचे सगळे 7,000 आलेली मंडळी ही आपापल्या देशामध्ये लगेच संध्याकाळी, कुणाला दुसऱ्या दिवशी सकाळी काही जहाजं असतील त्या जहाजाने निघून गेली.
एकमात्र विवेकानंद असे आहेत की ज्यांना जगाने 3 तास नाही, 3 दिवस नाही, 3 वर्ष ठेवून